उशिराने दाखल झालेला मान्सून आता तळ कोकणामध्ये स्थिरावलेला आहे। गेले 2 दिवस कोकणामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। गेल्या 15 दिवसांमध्ये 490 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे कोकणातले नदी नाले आता वाहू लागलेले आहेत। आणि आता आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी विकास गावकर यांनी या वातावरणाचा घेतलेला आढावा पाहूया। तळ कोकणात गेल्या 15 दिवसात समाधानकारक पाऊस झाला आहे। साधारण 7 जूनला हा पाऊस दाखल झाला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस हा लागत होता। पहिला जो पाऊस होता तो मान्सून पूर्व होता, तर त्यानंतर मान्सून दाखल झाला। 2 दिवसापूर्वी मान्सून दाखल झाला, मात्र एकूणच जर बघितलं मान्सून पूर्व पावसानेही मोठ्या प्रमाणात हजेरी लावलेली होती। त्यामुळे कोकणातले जे असे धबधबे आहेत किंवा एकूणच नदी नाले आहेत ते असे दुथडी भरून वाहताना आपल्याला दिसतात। अशा प्रकारचं जे चित्र आहे ते संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळतंय। आपण इथे बघताय की कशा प्रकारे हे नदी नाले वाहू लागलेत। एकूणच जर बघितलं तर त्यामुळे पावसाळी जे पर्यटन आहे त्याला सुद्धा वेग येतोय कुठेतरी। आता इथे बघताय या ठिकाणी अशा प्रकारचे पर्यटक इथे दाखल होत आहेत। एकूणच जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळी पर्यटनाला मोठ्या प्रमाणात पावसाळी पर्यटन चालतं आणि आता हे जे पावसाळी पर्यटन आहे ते इथे आपल्याला बघताय की अशा प्रकारे पर्यटक येऊ लागलेले आहेत किंवा स्थानिक लोक आहेत ते सुद्धा इथे येत आहेत आणि एकूणच जेवणाचा आनंद आहे किंवा अशा प्रकारचा जो आनंद आहे तो घेत आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं पावसाळी पर्यटन हे आता काही दिवसात आणखी वेगाने वाढताना दिसेल। मात्र सध्या अशा प्रकारचे नदी नाले वाहू लागल्याने पर्यटक इथे दाखल होऊ लागलेत। कॅमेरामॅन दीपक वाघमारेसह विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।